नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। स्वराज्य रक्षक या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका अशा पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळतो। आपण आज माहिती घेणार आहोत प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील गडमंदिर परिसराची। विदर्भाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले हे ठिकाण केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे। आपल्या चॅनलवर आपण अशाच ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरांची माहिती देणारी एक नवीन सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आजचा हा भाग अत्यंत खास असणार आहे। रामटेकचा हा डोंगर दुरून पाहिला की एखाद्या सुप्तावस्थेत असलेल्या हत्तीसारखा दिसतो, म्हणूनच याला सिंदूरगिरी असेही संबोधले जाते। पायऱ्या चढून वर जात असताना आपल्याला या परिसराच्या प्राचीनतेचा आणि इथल्या भव्यतेचा अनुभव येतो। असं म्हटलं जातं की प्रभू श्रीराम वनवासात असताना काही काळ या ठिकाणी वास्तव्यास होते आणि म्हणूनच या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। इथली मंदिरांची बांधणी, त्यावरील कोरीव काम आणि दगडी भिंतींमधून डोकावणारा इतिहास आपल्याला शेकडो वर्षे मागे घेऊन जातो। केवळ अध्यात्मच नाही, तर महाकवी कालिदासांनी आपले अजरामर मेघदूत हे काव्य याच टेकडीवर बसून लिहिले होते असे मानले जाते। या गडावर असलेली विविध मंदिरे आणि तिथून दिसणारा निसर्गाचा विलोभनीय नजारा मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो। ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या वास्तूंचे जतन करणे आणि त्यांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे। ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही घेत असलेल्या या प्रयत्नांना तुमच्या साथीची गरज आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि महाराष्ट्रातील अशाच ऐतिहासिक वास्तूंचा प्रवास माझ्यासोबत करायचा असेल, तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा वारसा पोहोचवण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक वास्तूसोबत। तोपर्यंत पाहत रहा स्वराज्य रक्षक। धन्यवाद। जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय।